चला गरम गरम दलिया खाऊन घ्या, मग औषधं घ्यायचे. दलिया काय ते रोज ज्यूस ज्यूस हे दलिया जिभेची चव गेले सगळे माझ्या. अहो आपण चवीसाठी रोजच जेवतो, पण कधी कधी शरीरासाठी पण जेवायला लागतं. घ्या खा पटकन. अरे हो, पण जीभ हा अवयव सुद्धा शरीरातलाच एक भाग आहे, त्याला विसरून कसं चालेल. हे बघा, तुम्ही उगाच वाद घालू नका. डॉक्टरांनी जे आणि जसं सांगितले ना ते आणि तेवढंच खायला देणार आहे मी तुम्हाला. एक काम कर, त्या दलियाला जरा जिऱ्याची फोडणी दे मस्त वेगळी. बेचव लागते का एकदम. आपलं राधिका काय सुंदर बनवते का दलिया, ते काय म्हणते त्याला ती सोजी. अरे आली. बरं झालं तुझ्याबद्दलच बोलतायत ते. हो का? अगं बोलणार नाही तर काय, उदरभरणाचा विषय निघाला तिथं अन्नपूर्णाची आठवण येणारच. या 100 वर्ष आयुष्य आहे तुला. नानीजी, मला कशाला एवढं आयुष्य? त्यातलं निम्म आयुष्य नानाजींनाच मिळू दे. अगं ते तू आधीच दिलंयस ग, बस आणखीन काय द्यायला हवं. हा खरंच तुझ्यामुळे मी आजचा दिवस बघतोय. हा नाहीतर अहो आता जेवताना कशाला हे असं बोलायचं. नानाजी, झालं गेलं विसरून जा बरं. तुला खरंच सांगतो, हे जर मी विसरून गेलो ना तर माझ्यासारखा कृतज्ञ जगात दुसरा कोणी नसेल. तू खंबीरपणे आमच्या पाठीशी उभी राहिलीस, मला आणि माझ्या बायकोला यातून बाहेर काढलंस. त्यासाठी सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवल्यास तू. असं कसं विसरेल मी, सांग. नानाजी, माझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तरी हेच केलं असतं. नसतं केलं. नाही खरंच नसतं केलं. काय तू जेवढ्या सहजरित्या हे सगळं करून जातेस ना, तेवढ्या सहजरित्या हे कोणालाच जमणार नाही. दुसऱ्यांसाठी कठीणच होतं ते. फार मोठं मन लागतं बाळा याच्यासाठी. तुझ्याकडे आहे, खरंच का केलंस तू हे माझ्यासाठी, सांग. नानाजी, वडिलांनी मुलीला असा प्रश्न विचारायचा नसतो. नात्यापुढे काय पैसे मोठे राहतात का? पैसे कमवणं काय एकदम सोपं, पण नातं टिकवणं कठीण. मी जे काय केलं, एका मुलीचं वडिलांप्रती कर्तव्य होतं. काय राधिके, आई वडिलांनी आपल्या लेकीच्या घरचं पाणी प्यायचं नसतं, परक्या घरची असते ती, असं लोक म्हणतात. माझा नाही या गोष्टीवर विश्वास. पण काय एकाच घरात राहण्याने आपलेपणा सिद्ध होत नसतो राधिके. आणि तो फक्त आहे असं म्हणून नाही चालत, तो दाखवावा लागतो, जो माझ्या लेकीनं दाखवलाय. काय नवीन जीवन दिलंय माझ्या लेकीनं मला, आणि म्हणूनच मी हक्कानं सांगू शकतो माझ्या लेकीला, आता एक उपकार कर माझ्यावर, काहीतरी चांगलं चमचमीत बनवून आण माझ्यासाठी. हा चमचमीत काय चमचमीत, आठवतंय ना डॉक्टरांनी असं काहीही खायला मनाई केली आहे. नानाजी, तुम्ही मला काही पण बनवायला सांगा, मी करीन. पण यापुढे मी तुम्हाला असं चमचमीत नाही खाऊ घालणार. माझ्यामुळे तुम्हाला खूप सहन करायला लागलं. परत जर तुम्हाला काही झालं ना तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार. उगाच काहीतरी काय बोलतेस तू, तुझ्यामुळे झालंय काय सगळं. आणि मी काय रोज येतो का तुझ्याकडे जेवायला? कधीतरी येतो अधून मधून. बघ तू उगाच मनात काही आणू नकोस असलं. नानाजी, बघ राधिके, मी डॉक्टरांशी ना स्वतः बोललोय आणि त्यांनी सांगितलंय मला, हार्ट प्रॉब्लेम हा काय नुसता खाण्यापिण्यामुळे होत नाही, त्याला अनेक कारण असतात. काय शरीर स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य आधी चांगलं असावं लागतं. काय जिथं घरात रोजच वादविवाद टेन्शन्स असतील तिथं हार्ट प्रॉब्लेम हा असणारच. जाऊ ते मनावर लावून घेऊ नकोस तू असल्या कोणाच्याही गोष्टी. हा अहो पण
नानाजी नाही नाही, मला कळले समिधा तुला काय म्हणाले ते. आली मोठी शिकवण देणारी. आधी स्वतःचं वागणं बघ म्हणावं. तुम्ही शांत राहा ना. नानाजी अशाने पुन्हा ताण येईल तुमच्या मनावर. तुम्ही शांत व्हा बरं. हे बाप, तुम्ही बरे झालात ना की मी डॉक्टरांना विचारून तुम्हाला हवं ते खायला देईन. पण तुम्ही आता शांत व्हा. नक्की ना? नाही. अन्नपूर्णा म्हणाली म्हणजे खरंच असणार. मला ही म्हणाली सगळे येऊन गेले भेटायला. रेवती, महाजनी, आपलं महादेव, गुप्ते. नानाजी अहो हे पण येणार होते, पण हल्ली खूप बिझी आहेत ना, वेळच मिळत नाही त्यांना. मीटिंग, कॉन्फरन्स राहते आणि घरी यायला पण खूप उशीर होऊन जातो ना. हा, पण घरी आले ना की नेहमी विचारतात हा मला की नानाजी कसे आहेत, त्यांना काही हवंय का, घरी आहे ना तब्येत, नेहमी विचारत राहते. आता आज पण मीटिंगला गेलेत, खूप महत्वाच्या. हे इन्फोग्राफिक्स परत करावे लागणार. ही शनाया गुरुच्या नावावर जास्तच उड्या मारते. हिला लगाम घालायलाच हवी आणि त्यासाठी आता मलाच काहीतरी करावं लागेल. सर, शनाया मला जेन्युइनली खूप आवडते. आज ना उद्या शनायाला माझं मन कळेल याची मला खात्री. पण शनायाला नाही विसरू शकणार मी सर. श्रेयस, ये इकडे. मी इथे दुसरं श्रेयस कोण आहे? ये ना. येस सर. आता मी जे बोलतोय ते व्यवस्थित ऐक.